नमस्कार मंडळी, जय एकविरा. तर मंडळी, आज आपण आलेलो आहे ते म्हणजे नवी मुंबई मानाच्या पालखीला. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पण मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार आहे. ह्या पालखीला तर आत्ता तरी 13 वर्ष झालेली आहेत आणि आत्ता आज 14 वर्ष पूर्ण होणार आहे. तर पालखीला या आणि खूप मजा करा आणि काय इथलं होणार आहे मुमेंट ते मी सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी, बघूया आता पालखीचा सोहळा. तर नमस्कार मंडळी, मी अक्षय गणेश पाटील. 0416 चॅनल आहे आपला. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी, आज आपण जाणार ते म्हणजे कुठं, तर वर्षभर वाट बघतून त्या पालखीची. आज त्या पालखीचा म्हणजे दिवस आहे आणि आज तो जल्लोष तुम्हाला दिसणार आहे की नवी मुंबईची मानाची पालखीचा. तर चला मंडळी, वेळ न घालवता आपण जाऊ डायरेक्ट नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला. तर गायच आता आम्ही निघलेलो आहेत. तर वाजलेले 6 वाजलेत आणि 6 वाजता आम्ही निघणार आहेत इथूनच. आम्ही दादरवरून निघणार आहेत, पेन दादर, आणि थेट जाणार आहेत आम्ही जुईनगर या गावात. तर चला मंडळी, भेटू नंतर आपण डायरेक्ट थेट पालखीच्या जवळ. तर चला मंडळी, अशा प्रकारे आता आपण निघणार आहोत. आता बघा, आम्ही आलो रस्त्यावरती आता, आणि रस्त्यावरती येताना आता बघूया सुशील गेला आता गाडी आणायला. तर गाडी घेऊन आला आहे सुशील. हा बघा, चला मंडळी, अशा प्रकारे आता निघलो. बाय बाय, टाटा, भेटू आपण नंतर रस्त्यामध्ये भेटू. तर चला. तर काय तिकडे बघा, तो रेल्वे स्टेशनचा रस्ता आणि इकडनं सरळ आला की या बाजूने आहे ना, तुम्ही डाव्या हाताला टाकायची गाडी आणि नंतर मग सरळ जायचं पुढे. पुढे गेलात ना की नंतर मग इथून परत आपण आहे ना डाव्या हातालाच गाडी ठेवू. इथून डाव्या हात. बघा म्हणले, अशा प्रकारे आपण जुईनगर गावामध्ये पोचलोत आणि जिथं पालखी आहे तिथं आपण आता जाणार आहेत. आणि तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो की आपला जो शॉट भेटेल ना बघायला, ते शॉट मी ह्याच्यात कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला मंडळी, आता जाऊ आपण. आपल्याकडे म्हणजे आयफोन पण आहे आणि Insta 360 पण आहे. तर आपण जेवढे शॉट भेटेल तेवढे घ्यायचा प्रयत्न करू. तर चला जाऊ आता. सरळ पोरं बिरं सगळे चाललीत बघा. हो बघा सुशील, आम्ही आता गाडी घेऊन आलो डायरेक्ट जुईनगरला आणि आता ते येतात ट्रेनला. तर चला जाऊया तिथून थोडं.
तर मंडळी अजून सरे म्हणजे पालखी सजवायचीच आहे आणि आईला अजून बसवलं नाही, तर कारण की अजून आईचं अभ्यक्षण झालेलं नाही, त्याच्यामुळं आईला पालखीत बसवली नाही. तर आता अभ्यक्षण वगैरे सगळं चालूच आहे. तर हे सर्व झाल्यानंतर मग आरती होईल आईची आरती झाली की नंतर मग आईला बाहेर काढतील. तोपर्यंत आता अभ्यक्षण चालू झालेलं आहे बघा. तर सजावट चालू झालेली आहे आईची आणि अभ्यक्षण पण त्याच वेळेला ठेवतील. तर चला मंडळी, अशा प्रकारे तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओला स्किप करू नका. स्किप कराल तर तुम्ही मजा पूर्णपणे जाणार तुमची मजा, त्याच्यामुळं स्किप नका करू. तर व्हिडिओचा असाच आनंद घ्या. तर चला मंडळी, बाय बाय. तर मंडळी बोलल्याप्रमाणे आता आईची आरती सुरू झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही इकडं सगळं सेटअप लावतात आणि ट्रास बँडवाले ना ते पूर्णपणे 200 होते, 200+ आणि आता तिकडे बघा आईची आरती चालू झालेली आहे, पालखी पण बाहेर आलेली आहे आता. तर बघू शकता, व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा.
ढकलू नका पुढं. आज मोबाईल व्हिडिओ कशी भेटेल. व्हायरल व्हायचा आहे, ज्याला मोठा व्हायचा आहे त्यांनी नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला पहिला यावं. खरं सांगतो तुमचं सगळ्या प्रेक्षकांना प्रेम आहे. आज आपल्याला तुम्ही माझे व्हिडिओ बघले शिव सरांच्या बरोबर म्हणजे हिरोच्या बरोबर आपल्याला काम मिळला. मला माहिती नव्हतं तिथं हिरोचं काम, पण आई एकटीच आशीर्वाद आहे आपल्यावर. बरोबर. आणि आपण तिथं पैशांसाठी गेलोच नव्हतं, आपल्याला माहितीच नव्हतं. आपल्याला वाटलं रील्स काढायची आहे काय. मला फोन केला, त्यांना सांगला टेम्पोचा भाडा द्यायचा, बस देते. त्या गेल्यावर सर भेटले ते
आणि त्यांच्यासोबत आवरा माऊलीने काम केलं ना त्याही आपण आवरा सपोर्ट दिला ना सगळेही. तर स्वतः शूटिंग चालू असताना मला बोलले माऊलीला काय जेवायला दिला का आपल्याला, तर तुमचा सगळ्या प्रेक्षकांचा प्रेम आहे. आता आपण नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला येताना सगळ्यांना तो आईची पालखी निघायच्या अगोदर माऊली कधी येतोय ही सगळ्यांना एक या होती. मी खरंच सगळे बघू शकता असाच प्रेम ठेवा ना, सगळेही सुखरूपाने जा ना, सुखरूपाने चालत द्या, एकमेकाला साथ द्या. कोण कुठं राहिला असेल काय केलं असेल खरं सांगते मला सजून घेऊ आपण. आई माऊलीचा एकविरा माते की आई एकविरायचं. आई माऊलीचं. हे बघा दादू साला काय दादा बरेच जय एकविरा गाणी बिनी घे आता ना काय मग नंतर काय हेशी घाणेड्या पालखीला आलास नाही पालखीला आलास नाही शिवाय देतो शिव्या द्यायला म्हणजे माणसं पण चांगली लागतात हो. ओ माय गॉड माणसाशी माणसं वलकावी आणि नंतरच त्याला शिव्या द्यावं. म्हणजे पालखीला आलाय आणि लवकर यायचा होता पण लेट आलाय लेटला आलंय, लवकर आलो मी. गावभर फिरलो, पालखी गेली तेव्हा आम्ही आता नाश्ता विचार बरं आहे आता इथं आलो काय इथं इथं काय असतं आता ते रांगोळी मुला काढते मोठं पालखीचा जरा इव्हेंट होईल. ते माऊली इव्हेंट चालू आहे. तो माऊली घोडा याच्या येईल ना आतमध्ये रिंगण. मग नंतर मग रिंगण गेलं मग कॅमेरावाले काय करतील व्हिडिओ इथं आता ब्राज बनवलं आणि तुमच्यासारखं ब्लॉगर इथे येतील नाचायला नाचायला नाही रे. आम्हाला सबस्क्राईब करा. तुम्हाला नाही मग आम्ही कोणाला करू? ते पण आहे आता उडवला बा वरती ड्रोन ते तुमचं आहे का? हा तो आमचा आहे. तो उडवला सेट करतो जरा सेट करून झाल्यावर नंतर मग माऊली घोडा येईल तो इथं आणि नंतर मग आईची पालखी येईल मग नंतर मग काय होईल जल्लोष ते दाखवू आम्ही. तुमच्या गावची पोरं आहेत का? रिंगण तर होती इकडे आमची होती इथंच माझ्या आहे. हे बघ आमचा ड्रोन आला हे बघ आपला तर बघा आई सेटअप लावतात सगळेजण चला सेटअप लावल्यावर समजा वाजंत्री दादा आतमध्ये येऊ नका कोणी. अशी जागा बघा. चला इकडे वा, आतमध्ये वा. हे बघा साहिल चला लवकर. हे साहिल साहिल चला पुढे सरकता. आणि वाजंत्री इकडे वा. बाजूवाली इकडे वा, बाजूवाली इकडे. ट्रेन लागली ट्रेन बुलेट ट्रेन. चला बागेवर. काय आम्हाला देखील चांगलं नाही वाटत सर्वांना या गोष्टी सांगायला. कोणी येऊ नका.
ब्रासबँडवाले आतमध्ये यायचंय, ब्रासबँडवाले जेवढे वादक होते सगळ्यांनी आतमध्ये फोटो काढायचे. तर गाईज बघू शकता हे चाललेत सगळे आई माऊलीच्या भेटीला चाललेले आहेत, चालत चाललेले आहेत. तर गाईज यांना आहे ना म्हणजे खूप खूप शुभेच्छा यांच्या पुढील वाटचालीसाठी, कारण की हे पूर्णपणे आईच्या भेटीला चालत जाणार आहेत. तर बघूया यांना आपण पहिले उतरूया. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही आईच्या भेटीला चाललेलं सगळेजण? बस का आईची इच्छा आहे तुमचा सुखाचा प्रवास होईल आणि तुमच्या यशाला पूर्णपणे यश भेटेल. उदो 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 हॅलो नमस्कार मंडळी. तर बघा अशा प्रकारे आहे ना पालखी सोहळा इथं झालेला आहे. आता पालखी आपली निघलेली आहे. तर पालखीच्या बरोबर थोडं जाऊ बघूया कसं आहे कसं नाही. आणि आपण खूप एन्जॉयमेंट केली इथं. आणि बघा हा पालखी सोहळ्याचा इथला लोकेशन आहे. इथे पालखी सोहळा झालेली आहे आणि आता इथून पालखी गेलेली आहे पुढं. आता जाऊया आपण पालखीच्या सोबत जरा. नंतर मग मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला म्हणजे बाय बाय.